आषाढी एकादशी उपवास विशेष आंबोळी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप वरई, पाव कप साबुदाणा, 2 चमचे दही, चवीनुसार मीठ, साजूक तूप. वरई साबुदाणा स्वच्छ धुवून घेत 4 ते 5 तास भिजवून घ्यायचे. आता पाणी निथळून घेत मिक्सर मध्ये दह्याबरोबर दळून घ्यायचं आणि रात्रभर आंबवून घ्यायचं. आता यात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करायचं. आता तुपाने ग्रीस केलेल्या तव्यावर हे पीठ घालायचं आणि झाकण ठेवत खमंग खरपूस भाजून घ्यायचं. झाली आपली आषाढी एकादशी उपवास विशेष आंबोळी तयार. अतिशय सोप्या पद्धतीने पण मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ही आंबोळी बनवून होते आणि जिभेवर ठेवताच विरघळते. रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी इथे बाउलमध्ये घ्यायचं आहे 1 कप वरई. खडे वगैरे असतील तर ते चेक करून घ्यायचे. आणि 1 कप वरई आहे तर पाव कप साबुदाणा. आता हे करूयात मिक्स. यामध्ये घालायचं पाणी. वरई हलकीशी सेटल होऊ द्यायची, ही आत्ता वर तरंगते ती. आणि मग यातलं पाणी काढून घ्यायचं आणि अशी 3 ते 4 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे पाणी यातलं छान वर तरंगलंय, हे काढूयात आणि ही सेम प्रोसेस 2 ते 3 वेळा मी रिपीट करून घेणार. वरई आणि साबुदाणा स्वच्छ धुवून झालं की यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि कमीत कमी 4 ते 5 तास हे भिजण्यासाठी आपण ठेवून देऊ. इथे हा साबुदाणा आणि वरई 4 तास भिजत घातले होते. आता यावर हे पाणी तरंगत आहे. हे पूर्ण पाणी आपण यातून काढून घ्यायचं. जितकं शक्य तितकं पाणी निथळून घ्यायचं. मिक्सरचं भांडं घ्यायचं. यामध्ये हे वरई आणि साबुदाणा घालून घ्यायचं. 2 बॅचेसमध्ये मी हे दळून घेते. आता यामध्ये 1 चमचाभर दही घालायचं. झाकण लावायचं आणि याचे छान म्हणजे आपण डोशासाठी जसं बॅटर वाटतो तसं हे वाटून घ्यायचं. जितकी शक्य असेल तितकं बारीक हे दळून घ्यायचं आणि बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता हे झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 तास किंवा रात्रभर तरी ठेवलं तरी चालेल आणि हे छान आपण फर्मेंट करून घेऊया. चला तर मग इथे हे छानपैकी 8 तास मी फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं. हे आपलं रेग्युलर डोशाचं बॅटर होतं तसं हे फर्मेंट नाही होत, पण याला ना जाळी छान येते. हे असं फुगत वगैरे नाही, पण तुम्ही जर बघत असाल तर यावर जाळी यायला सुरुवात झालेली आहे. आता हे चवीपुरतं यामध्ये घालायचं मीठ. चला तर मग आता मस्तपैकी ही उपवासाची आंबोळी बनवायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी काय करायचं, 1 चमचाभर साजूक तूप घ्यायचं आणि हे तव्यावर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि एखादं टिश्यू पेपर घ्यायचं आणि हे छान तूप आहे ना वाईप आउट करायचं. हे बॅटर हलकंसं पातळ आपण केलं आहे, त्यामुळे हे तव्यात घालताना मधोमध घालायचं. हे असं हलक्या हाताने आता स्प्रेड करा. कारण हे पीठ ऑलरेडी पातळसरच आहे, त्यामुळे अगदी हलक्या हाताने स्प्रेड करा. तुम्ही बघू शकाल काय सुंदर जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. जबरदस्त दिसतंय. आता वरईचं पीठ आहे. वरईचं पीठ ग्लुटन फ्री असतं, त्यामध्ये ग्लुटन स्टार्चचं मात्रा कमी असते. जर तुम्ही हे असंच ओपन जर शिजवायला ठेवलं तर त्याला भेगा पडतात. त्यामुळे हलकीशी तुम्हाला वाटलं की छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे, त्या क्षणी यावर ठेवायचं झाकण आणि झाकण ठेवून 1 मिनिटभर हे छान भाजून घेऊया. आता तेल आणि तूप वाईप आउट काय करायचं, कारण जो खालच्या बाजूने त्याला जो रंग यायला हवा ना, सुरेख असा रंग एकसारखा सोनेरी, तो येतो. नाहीतर तुम्ही खूप तेलाचा अंश ठेवला तर काही ठिकाणी ते स्पॉट्स येतात, काही ठिकाणी डार्क ब्राऊन होतो, काही ठिकाणी लाईट ब्राऊन होतो. तर ते टाळण्यासाठी म्हणून छानपैकी एकसारखंच तेल किंवा तूप वाईप आउट करायचं आणि मगच त्यावर बॅटर घालायचं. छानपैकी मिनिटभर ही व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. आहा, क्या बात आहे. आणि चला तुम्हाला खालच्या बाजूने रंगही दाखवते. तुम्ही बघू शकाल मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे. वरची बाजू मी नाही भाजत, त्याला मग डाग पडतात. एनिवे आपण झाकण ठेवलं आहे, वाफवलं आहे, त्यामुळे ते छान भाजून शिजलेलं असतं. आता हे काढूयात. डायरेक्ट खायचं असेल तर तव्यातून ताटात किंवा मग असं छानपैकी जाळीवर.